वार्तांकन रोखठोक बातमी। राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी लतीफ अन्सारी हा अंदाजे 40 वर्षीय प्रवासी ताजमहल पाहण्यासाठी घराबाहेर पडला। मात्र प्रवासात भरकटत तो सोलापुरात येऊन पोहोचला। सम्राट चौकातील एका पडक्या इमारतीत तो महिनाभराहून अधिक काळ एकटाच राहत होता। संभव फाउंडेशनचे अतिश लक्ष्मण यांच्या पुढाकारामुळे त्याला आता महापालिकेच्या निवारागृहात आसरा मिळालाय। लतीफ अन्सारी याला स्वतःच्या नावाव्यतिरिक्त पूर्ण पत्ता सांगता येत नाहीये की जवळच्या कोणत्याच नातेवाईकाचा मोबाईल नंबरही त्याला पाठ नाहीये। जवळ केवळ एक बॅग, त्यात जुने झालेले कपडे इतके साहित्य त्याच्याकडे आहे। कुणी तुझे आधार कार्ड दाखव म्हणाले तर लातूरच्या एका महिलेचे सापडलेले आधार कार्ड दाखवतो। यावर आता माझा फोटो चिकटवणार आहे म्हणून सांगतो। कधी डोके तर कधी गाल खाजवणारा अन्सारी अवघ्या 41 वर्षाचा आहे। घरी काही शेती आहे, शिवाय ज्यूसचं दुकान देखील असल्याचं सांगतो। मात्र गावचा नेमका पत्ता किंवा कुणाचाच मोबाईल नंबर त्याला सांगता येत नाहीये। त्यानं जे नंबर सांगितले ते एकतर बंद किंवा रॉंग नंबर आढळतात। मात्र ट्रू कॉलरवर हे सर्व नंबर राजस्थानचेच निघतात। सध्या तरी त्याला आपला नेमका पत्ता सांगता येत नाहीये। रेल्वेच्या जेलमध्ये 8 दिवस लतीफ अन्सारी यांच्या म्हणण्यानुसार तो जोधपूर इंदोर रेल्वेनं प्रवास करून इंदोरहून सोलापुरात आला। या प्रवासादरम्यान रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले होते आणि त्याला 8 दिवस ताब्यात ठेवले, अशी माहिती लतीफ अन्सारी यांनी दिली आहे। संभव फाउंडेशनकडून मदतीचा हात। सम्राट चौकातील हॉटेल किराणा या पडक्या इमारतीत तो राहत होता। मंगळवारी तो रेल्वे स्थानकावर झोपलेला असताना त्याच्या बॅगेत धुतलेले कपडे व काही वस्तू आढळल्या। रेल्वे पोलिसांनी चौकशी केली, मात्र आक्षेपार्ह काही वस्तू न सापडल्यानं त्याला तेथून जाण्यास सांगितले आहे। सोलापूरमधील सम्राट चौक या ठिकाणी आलेलो एक जुनी पडकी इमारत आहे। ह्या पडक्या इमारतीला त्याने स्वतःचं घर केलेलं आहे आणि तो कुठे आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल। क्या कर रहे हो इधर, क्या कर रहे हो? गांव कौन सा है तुम्हारा? ताजमहल देखने को गए थे। बैठो तो बैठो। अभी इधर रह रहे हो क्या? और आपका पूरा नाम क्या है? लतीफ अन्सारी के है। किसका है आधार कार्ड? ये अप्रैल महीने का टिकट है। आप इधर क्यों रह रहे हो? लतीफ अन्सारी को पहचानते क्या आप? नाही। गाव जाणे का वापस? तो कोट्यातून आलाय असं सांगतोय, पण तो पडलेला अन्न कचऱ्यामधलं वेचून खाते असं बऱ्याच जणांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे। हा कोण आहे, कुठून आलाय आपल्याला काहीच माहिती नाही, पण एक माणुसकीच्या नात्यानं चांगलं जीवनमान राहणीमान देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करूया। डर नहीं लगता क्या इधर? सब रूम तुम्हारे है क्या? अशा पडक्या इमारतीमध्ये अशा भयान परिस्थितीमध्ये तो एकटाच राहतोय गेल्या अनेक दिवसापासून। तेरा पूरा नाम बता भी। लतीफ अन्सारी अब्दुल लतीफ। इसको हम जल्दी से जल्दी इनके गांव तक पहुंचाने की जबाबदारी लेते हैं। एका पडक्या इमारतीमध्ये थोडंसं बहुतेक आता हे जंगल झाले प्रवासामध्ये। हा कोटा या शहरातून येतोय। नेमकं त्याची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय। याला आता सध्याच्या घडीला आपण एका केंद्रात दाखल केलेलं आहे। राहण्याची एकदम उत्तम प्रकारे सोय केलेली आहे। आपण तुमच्या सर्वांना एक विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ह्या आपल्या मित्राला लतीफला त्याचे घरचे भेटून जातील। धन्यवाद मित्रांनो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।